हरिओम. भगवद्गीता नित्यपाठ आपण पाहतो आहोत आणि एकंदर 700 गीतेच्या श्लोकांमधील 125 श्लोकामध्ये गीतेचा हा मध्यवर्ती उपदेश नित्यपाठाच्या निमित्ताने स्वामी आपल्या समोर ठेवलेला आहे. त्याच्या प्रस्तावनेमध्ये स्वामी असं म्हणतात की आम्ही काय करावं, कसं करावं आणि कशासाठी करावं ह्या प्रश्नांची अनुक्रमे उकल या नित्यपाठामध्ये केलेली आहे. त्यासाठी जिथे आवश्यक असेल तिथे मूळ अध्यायांचा क्रम बदलूनही विषयानुसार श्लोकांची मांडणी केली आहे. त्यात आपण 15वा आणि 16वा श्लोक मागच्या अमेयच्या स्वाध्यायामध्ये पाहिला आणि आज आपण 17वा श्लोक पाहणार आहोत, जो की मूळ गीतेमधील तिसऱ्या अध्यायातला 37वा श्लोक आहे. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विद्येनम इह वैरिणम. रजोगुणापासून उत्पन्न झालेला कामच क्रोध आहे. हा कितीही भोगाने तृप्त न होणारा मोठा पापी आहे. ह्यालाच तू इथे तो आपला वैरी आहे असं जाण. हा त्याचा शब्दार्थ आहे. या बाबतीमध्ये भावार्थ गीतेमध्ये स्वामी स्वरूपानंद म्हणतात, वदे श्रीपती अर्जुनापती अर्जुना प्रती काम तसा हा क्रोध वैरी चोका करी साधका सन्मार्गी प्रतिरोध रजोगुणी जो जन्म पावला असे महापापिष्ट किती मिळाले भोग तरी जो कधी न होई तुष्ट. म्हणजे काय तर आवश्यकता आणि आवड यांच्या पलीकडे जाऊन आसक्तपणे कामना पुरवीत बसून अवनत होण्याऐवजी आयुष्य जर का घडवायचं असेल तर ह्या कामासक्त प्रवृत्तीला ती ज्ञानविरोधी असल्या कारणाने तू वैरी आहे असं समज, असा त्याचा भावार्थ आहे. आपण पाहतो की आपण काय किंवा आपल्या आजूबाजूचा समाज काय हा मेनली वर्कोलिक असतो. म्हणून दिवसाचा बहुतांश वेळ हा रजोगुणाच्या प्रभावामध्येच व्यतीत केला जातो. म्हणून समर्थाने देखील दासबोधामध्ये त्रिगुणांचं वर्णन करताना प्रथम रजोगुणाची लक्षणं सांगितली आहेत, मग तमोगुणाची आणि मग सत्वगुणाची. स्वामीजींच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण आलेलं होतं. तर त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की आषाढी एकादशीची सुट्टी आहे. तर काय केलं तर मायावरची सगळी अडगळ काढून बसला. आवरावरी करणं खरं तर छानच आहे, पण सरते शेवटी त्यातल्या अनेक गोष्टी आता लागतील कधीतरी असं म्हणून परत ती बोचकी बांधून वर टाकली आणि दिवसाभरात विठोबाचं नाव घ्यायचं राहूनच गेलं. म्हणजे खरं तर कर्मप्रवृत्ती ही आवश्यकच आहे, ती टाळता येणार नाही. मग ती व्यक्ती संसारी असो किंवा संन्यासी, पण तिला योग्य वेळी स्वल्पविराम देऊन साधनेसाठी थोडा वेळ काढायला हवा. नाहीतर वर्क इज वर्कशीप ह्या वाक्याचा आधार घेत आम्ही कर्माच्या उखाळ्याला बांधलेले बैल तर होत नाही ना, हे पाहिलं पाहिजे. कारण भगवान श्रीकृष्ण स्वधर्माच्या संदर्भात 4 अंग इथं व्यक्त करतात. त्यामध्ये पहिलं प्राप्त कर्तव्य कर्म करणं, तसंच दैनंदिन उपासना ही पण स्वधर्म कर्माचाच भाग आहे. ते आपल्या लक्षात येत नाही आणि बरेचदा तीच टाळली जाते, म्हणून ते विशेषत्वाने वेगळं करून सांगितलं आहे. तिसरं धर्म व नीती याला अनुसरूनच उपभोग घेणं आणि चौथं ज्ञानाचा मध्यवर्ती उपदेश नष्ट होणार नाही इतक्या प्रमाणात कोणतेही उपभोग न घेणं. आता ह्या सगळ्या प्रिन्सिपल्सची सर्वसाधारण जाण साधकाला असते. म्हणजे आपण दररोजच्या जीवनात देखील बघतो की 4-5 जर का रील्स सलग पाहिली तर मनात कुठेतरी चुकचुकल्यासारखं होतं की अरे खूप वेळ जातोय. किंवा युद्धाच्या काळामध्ये देखील आपण पाहिलं असेल की खूप सतत न्यूज फीड आपण स्वतःला करत होतो आणि त्यापासून कधी कधी थोडं स्वतःला रोकायला पण लागत होतं, कारण कधी कधी रॉंग न्यूज आपल्याकडे येत होता आणि त्या सगळ्यामधनं अनावश्यक वेळ जात होता. तर अशा प्रकारे सोशल मीडियावरचा वेग आणि त्याच्यासाठी आपलं होणारं युद्ध हे प्रत्येकजण दररोजच अनुभवत असतो. म्हणून गीतेला इथे असं म्हणायचंय की जो शुद्ध रजोगुण आहे, जो की आपल्याला कर्म करण्याची प्रेरणा देतो, तर त्याला गीतेचा विरोध नाही. पण सतत मनोरंजन करून घेणं, छान छोकी मोठेपणा, स्पर्धा अशा प्रकारचा जो अशांती स्वरूप शबल रजोगुण आहे, तो शेवटी दुःखच देतो किंवा दुःखालाच कारणीभूत होतो असं गीता सांगते. या बाबतीमध्ये समर्थ रामदास स्वामींनी देखील दासबोधामध्ये असं म्हटलंय की असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंचितो सबळ जाण दारुण दुःख भोगवी. आता दारुण हे विशेषण मराठीमध्ये
जनरली पराभवाला वापरलं जातं, म्हणजे अमुक संघाचा आधारून पराभव. म्हणून असं वाटलं की साधकाच्या दृष्टीने देखील पाहायचं झालं तर जे अल्टिमेट उद्दिष्ट आहे आत्मज्ञान प्राप्ती, तर त्याच्या दृष्टीने हा शबल रजोगुणाच्या जर का आहारी हा साधक गेला तर तो त्याचा पराभवच म्हणावा लागेल असं म्हणता येईल. स्वामी नेहमी रामायणामधलं एक उदाहरण द्यायचे की हे जे तिन्ही भाऊ होते ते त्रिगुणांचं प्रतीक होते. म्हणजे रावण हा रजोगुणाचं प्रतीक, कुंभकर्ण हा तमोगुणाचं प्रतीक, तर विभीषण हा सत्वगुणाचं प्रतीक. पण त्यातही सख्खे भाऊ जरी असले तरी विभीषणाचं सॉरी कुंभकर्णाचं आणि रावणाचं जास्त जमायचं. म्हणूनच रजोगुणाच्या मागोमागच तमोगुण हा आपोआप डोकं वर काढत असतो. त्या संबंधात स्वामी स्वरूपानंद श्रीमद संजीवनी गाथेमध्ये म्हणतात, अंगी वाहे तमोगुण तदा फाकते अज्ञान, जीव होय मोहग्रस्त लक्ष नाही राहे सुस्त, मंद आयशी खादाड सदा निद्रेची झापड, कर्म करी तै प्रमाद किती होती नाही शुद्ध. म्हणजे कर्म काही कमी नाही होत पण ती शुद्ध होत नाही. शेवटी म्हणतात, स्फूर्तिहीन अंतःकरण स्वामी म्हणे तो पाषाण. म्हणजे अवगुणांची एक रांगच या साधक व्यक्तीच्या पंक्तीला येऊन बसते आणि काही केला त्याला ती ज्ञानाचा घास ग्रहण करू देत नाही. एकंदर आपण 14व्या श्लोकापासून ह्या श्लोकमालिकेचा विचार केला तर असं लक्षात येतं की 14व्या श्लोकामध्ये भगवंतानी अर्जुनाला हे पुरुष श्रेष्ठा असं संबोधलंय आणि त्यानंतर ते म्हणतात की हे पुरुष श्रेष्ठा सुखदुःखामध्ये चित्ताचं समत्व राखणाऱ्याला आणि तसंच ज्याच्या अंतःकरण ही इंद्रिय सुख अजिबात त्याला व्याकुळ करू शकत नाहीये अशी ज्याची स्थिती असते अशी व्यक्ती ही अमृत तत्वाला प्राप्त करून घेते. म्हणजे दोन कंडिशन इथे सांगितलेल्या आहेत की ज्याच्याने तो आयडियल स्थितीला पोहोचेल की एकतर सुखदुःखामध्ये समस्थिती आणि दुसरं जे विषय उपभोग आहेत तर ते ह्या व्यक्तीच्या अंतःकरणाला व्याकुळ करत नाही. आता हे तर आयडियल झालं, पण मग साधकाची स्थिती ही तर काहीतरी वेगळीच असते. मग ती काय असते आणि त्यातून साधक ह्या स्थितीपर्यंत कसं पोहोचणार यासाठी पुढचे 5 श्लोक भगवंतांनी सांगितलेले आहेत. म्हणजे 15, 16, 17, 18 आणि 19. त्यातला 15वा आणि 16वा श्लोक आपण मागच्या अमेयाच्या स्वाध्यायामध्ये पाहिला की ध्यायतो विषयांस पुंसा संगस्तेषु उपजायते आणि क्रोधात भवती समोहा स्मृती विभ्रमः. त्यानंतर आजचा 17वा श्लोक पाहतो आहोत की काम एष क्रोध एष. म्हणजे ही सर्व अवगुणांची परंपरा या पुढच्याही 2 श्लोकांमध्ये 18 आणि 19व्या सांगितलेली आहे. हे सगळं पाहत असताना थोडंसं असंही वाटतं की ही रिपिटिशन आहे. तसंच स्वामींनी देखील म्हटलंय की हा थोडासा विषय कर्कश आहे. मला तर असं वाटलं की हा विषय थोडा कसा आहे तर एखादी जर का ऍव्हरेज स्टुडंट असेल आणि सारखं त्याला कोणीतरी त्याचं प्रोग्रेस कार्ड वाचून दाखवलं तर की समाजशास्त्र 66 गुण, मॅथ्स 56, सायन्स 60, तर तो म्हणे अरे 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 वाच कर मला माहितीये मी किती पाण्यामध्ये आहे ते. तर तसंच थोडंसं असं वाटतं की एकीकडे आपलंच वर्णन सुरू आहे की काय असे हे सगळे श्लोक आहेत. पण तरी देखील त्या प्रत्येक श्लोकावर स्वाध्याय का करायचा किंवा का पाहायचं तर ते आपल्याला आपण कुठे आहोत आणि या जे 6 जे दुर्गुण आहेत तर त्यांच्या मधून आपण कसं आपल्याला डेव्हलप करू शकतो आणि ते आपल्याला कसे गोत्यात आणतात ह्या सगळ्याचा एक प्रॅक्टिकल आस्पेक्ट समजावून देतात. तर त्या संदर्भामध्ये काय उपाय आहेत मग तर 2-3 उपाय सांगितलेले आहेत. एक तर विवेक विचाराने या षडगुणां या म्हणजे 6 दुर्गुणांपासून आपण आपल्याला वाचवू शकतो. तसंच ईश्वराची अहेतुक भक्ती केल्यामुळे म्हणजे दररोज त्याच्याकडून मला काही हवंय असं नाही पण तो माझा आहे म्हणून अहेतुकपणे त्याचं केलेलं अनुसंधान हे उपयोगी पडू शकतं आणि बरोबरीनेच जोराने साधना या गोष्टीतून आपण यातून तरून जाऊ शकतो. या संदर्भामध्ये आपल्याला रामकृष्णांच्या वचनामृतामध्ये नेहमी असं पाहायला मिळतं की ते त्यांच्या साधक भक्तांना वेळोवेळी अशा वेगवेगळ्या म्हणजे येणाऱ्या कठीण प्रसंगातून कसं वाचायचं ह्याच्या अगदी दररोजच्या जीवनातली उदाहरणं देऊन ते समजावत असत आणि मोठ्या प्रेमाने त्यांनी हा त्यांच्या सांसारिक भक्तांना केलेला उपदेश आहे. तर त्यामध्येच ते एका ठिकाणी असं म्हणतात
की काय आहे ना, दक्षिणेश्वरीला जळाऊ लाकडं इंधन म्हणून खूप वापरली जातात. त्यामध्ये दोन प्रकार असतात. जी सुखी लाकडं असतात, तर ती सुकी लाकडं पटकन जळून जातात. पण जी ओली लाकडं असतात ना, ती वरकरणी सुक्या लाकडांसारखीच दिसतात. पण प्रत्यक्ष जळायला लागली, की ती थोडा वेळ जळतात. पण नंतर त्यांच्यातली ओल त्यांना पूर्णपणे जळू देत नाही. आणि ठास ठास, फस फस अशा प्रकारचे आवाज करतच ती जळतात. आणि ती जळायला देखील वेळ लागतो. आणि कधी कधी तर त्यांचा प्रभाव इतका असतो, की त्या पूर्ण अग्नीलाच ती विझवून टाकतात. आता साधकाच्या बाबतीत पाहायचं झालं तर तोही या ओल्या लाकडांसारखा असतो. म्हणजे कामक्रोधादी जे दुर्गुण आहेत त्यांनी वर काढलं की त्याची शांती बिघडत असते. आणि सिद्ध व्यक्ती मात्र ही या सुक्या लाकडांसारखी असते की शांती हा त्याच्या ज्ञानाचाच परिणाम असतो आणि त्यामुळे कुठच्याही काळामध्ये ती बिघडत नाही. आता हे सगळं जरी आपण पाहिलं तरी यामध्ये कसं वागावं हे सांगणारं एक छान काव्य मला या वचनामृतामध्येच सापडलं. तर त्या रामप्रसादांचं ते काव्य आहे. तर ते आपण पाहूयात आणि मग ह्या स्वाध्यायाचा मी शेवट करेन. त्यामध्ये रामकृष्ण असं म्हणतात, मना कालीचं नाव घेऊन हृदय रत्नाकराच्या म्हणजे समुद्राच्या, मना कालीचं नाव घेऊन हृदय समुद्राच्या अथांग जलामध्ये बुडी मार. चार दोन बुड्यात हातात काही लागलं नाही म्हणून या सागरामध्ये रत्नच नाही असं मात्र समजू नको. दृढ संकल्पाने खूप दम भरून तू तयाचा ठाव घे. मना ज्ञानसागराच्या या तयाशी शांतिरूप मौक्तिक आहे. तुझ्या ठाई भक्ती असेल आणि तू शास्त्रानुसार वागत असशील तर तुला त्याचा लाभ होईल. त्याचबरोबर त्या समुद्रामध्ये कामादी सहा मगर देखील भक्ष्याच्या शोधात सारखे इतस्तता फिरत आहेत. म्हणून तू काय कर, तर तू विवेकरूपी हळद सर्वांगाला फासून घे आणि मगच त्याच्यामध्ये पाय ठेव. मग ते तुझ्या आसपासही फिरणार नाही आणि मग ती तळ्यातील रत्न तुला सहज प्राप्त होतील. अशा प्रकारे विवेक विचाराने दैनंदिन उपासनेमधून आणि ईश्वराच्या अनुसंधानातून ह्या उच्च ध्येयाकडे आपलंही मार्गक्रमण व्हावं अशी स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करून हे स्वाध्यायाचे चार शब्द मी त्यांच्या चरणी अर्पण करते. हरिओम.